राजकारणात जास्त अडकून चालत नाही, नेत्यांना फ्लेक्झिबल असायला हवं. परिस्थितीनुसार वाकावं झुकावं लागतं. नेमकं हेच माजी आमदार राहुल जगताप करत असावेत, कारण लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांना दिलेली साथ त्यांना चांगलीच भोवली आहे. या साथीची त्यांना चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. परंतु आता गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या भूमिका बदलवत त्यांनी परिपक्व राजकारण करत असल्याचा पुरावा दिलाय. सध्या श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात 2 विरोधी ध्रुव समजले जाणारे आमदार विक्रमसिंह पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत आहेत. गेल्या काही दिवसांचे संदर्भ पाहिले तर हे दोन्ही नेते एकत्र येतील अशा शक्यता तयार झाल्यात. आमदार पाचपुते सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबतची जगतापांची सलगी बरंच काही सांगून जाते. आता हे सगळं फक्त कारखाना वाचवण्यासाठी असलं तरी जगताप आपलं राजकारण पुन्हा सेट करण्याच्या तयारीही करत आहेत, हेही लपलेलं नाही. जगतापांचं हे फ्लेक्झिबल पुराण नेमकं काय आहे आणि श्रीगोंद्याचं राजकारण कसं फिरतंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. 2024च्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप यांनी निलेश लंके यांचा प्रचार केला. श्रीगोंदा तालुक्यातून त्यांनी लंके यांना मताधिक्यही मिळवून दिलं. पुढे 2 वर्षात नगरचं राजकारण बदललं. न लंके आपली जादू टिकवू शकले, न जगतापांना त्यांच्या कामाचं फळ मिळालं. विधानसभेला राहुल जगतापांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या देवघरात असणारे शरद पवारही तिकडून थेट बैठकीत आले. म्हणजेच राहुल जगतापांची शरद पवारांवरील श्रद्धा कमी होऊन अजित पवार गटाकडे त्यांचा कल वाढला. जिकडे वारं तिकडे उफणायची पद्धत श्रीगोंद्याच्या राजकारणात नवीन नाही. जगतापही त्याला अपवाद नव्हते. परंतु जगतापांसह नागवडे, शेलार, नहाटा असे दिग्गज एकत्र असूनही या नेत्यांना श्रीगोंदा पालिका हातात घेता आली नाही. विधानसभा व पालिका अशा दोन्हीकडे या नेत्यांचा पराभव झाला. भाजपचे युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी गेल्या 1.5 वर्षात श्रीगोंद्याच्या राजकारणात आपला खुट्टा खोल रोवला. लोकसभेला निलेश लंके यांना साथ देण्याची मोठी किंमत जगतापांना चुकवावी लागली. 2024 मध्ये जगतापांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली. शेतकऱ्यांचे 21 कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे ही कारवाई करण्यात आली होती. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने जगताप कोंडीत सापडले. लोकसभा निवडणुकीत निलेश लंकेंची साथ देणं जगतापांना भोवलं. स्वतः विखे व भाजपच्या इतर नेत्यांच्या रागाची किंमत जगतापांना चुकवावी लागली. त्यानंतर गेल्या वर्षभरात जगतापांचा पाय पुन्हा खोलात गेला. ज्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भरवशावर त्यांनी शरद पवारांना सोडलं, तेच अजित पवार दुर्दैवी विमान अपघातात गेले. त्यामुळे जगताप व त्यांचा कारखाना पुन्हा अडचणीतच राहिला. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये जगतापांना पुन्हा झटका बसला. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अर्थात NCDCनं जगतापांच्या कारखान्याचं कर्ज नाकारलं. कुंडलिकराव जगताप साखर कारखान्याच्या प्रस्तावात काही त्रुटी असल्याचं कारण त्यांना मिळालं. आता या त्रुटी शोधून पुन्हा या कारखान्याला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. राहुल जगताप यांनी कर्मयोगी कुंडलिकराव जगताप साखर कारखान्यासाठी NCDC कडे 49.85 कोटींचं कर्ज मागितलं होतं. हे कर्ज मिळालं असतं तर जिल्हा बँकेची व शेतकऱ्यांची थकबाकी देऊन कारखान्याला पुन्हा ऊर्जितावस्था आली असती. परंतु हे कर्ज नाकारल्यामुळे जगताप जास्त अडचणीत आले. आता मात्र जगताप पुन्हा फ्लेक्झिबल झाल्याचं दिसतंय. पालकमंत्री विखेंच्या डोक्यात लोकसभेपासून राग आहे हे जगतापांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी आता स्थानिक आमदार विक्रमसिंह पाचपुते व सभापती राम शिंदे यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केलाय. गेल्या काही महिन्यांपासून जगताप या दोन्ही नेत्यांच्या जवळ जात असल्याचे चित्र दिसत आहे. विधान परिषदेत राम शिंदेंसोबत तर स्थानिक कार्यक्रमात आमदार पाचपुतेंसोबत त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. आता ही सगळी हात मिळवणी केवळ साखर कारखान्यासाठी आहे का? तर नाही, कारण आगामी काही महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही होणार आहेत. जगतापांच्या पत्नी डॉक्टर प्रणोती जगताप या जिल्हा परिषद निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत. प्रणोती जगताप या जिल्हा परिषद सदस्य होऊन एखाद्या समितीच्या सभापती झाल्या तर जगतापांचंही राजकारण सेट होणार आहे. स्थानिक राजकारणात जगतापांना पुन्हा चर्चेत राहता येणार आहे. हे सगळं पाहता पाचपुतेही स्थानिक विरोध कमी करून बेरजेचं राजकारण करतील अशा शक्यता मांडल्या जात आहेत. श्रीगोंद्याची ही सगळी गणिते पाहता जगताप आगामी काही दिवसात थेट भाजपमध्ये आले तर नवल वाटायला नको. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जगताप खरंच भाजपमध्ये येतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.